हॅलो, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत 8 आणि मस्त पहाटे उठून आम्ही आले बीचवर मस्तपैकी. हॉटेलवर आत्ता नाही केला ब्लॉग, जरा म्हणलं फ्रेश होऊन मग इथून स्टार्ट करूया. आता जातोय बीचवर. मस्त बीच आहे, छान मोठा. लेट्स सी, जरा वॉक करू, पाण्यात खेळू, दाखवतो तुम्हाला. तिथून आलो आम्ही मागून, ते गाडी लावली आहे. आता लेट्स हिट इट द बीचीच. आवाज जरा आत्ता हळूहळू आहे. आत्ताच दिवस स्टार्ट झाला आहे, कारण अजून अर्धा झोपेत आहे मी. काल जरा झोपायला लेट झाला मला माझेच किड आहेत ते. रात्री पिक्चर बघत बसलो त्यामुळे. आऊ चलो ताई बाई गुड मॉर्निंग. प्रणव गुड मॉर्निंग. बीच. सो मस्तपैकी पाण्यात खेळून आमचं झालेलं आहे. ॲज यू सॉ. या मस्तपैकी सगळे तिथे रेड फ्लॅग लावले होते, जसे मुली मुलांमध्ये शोधत असतात. आता चाललोय आपण हॉटेलवर परत ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करू आणि बघूया. आपल्याला टेम्पलमध्ये पण जायचंय आणि या दाखवतो पुढचं. हे आमचं हॉटेल आहे, हॉटेल ओम इंटरनॅशनल, आणि ते आहे डोमेस्टिक. तुम्हाला डिफरन्स पण कळून येत असेल. इंटरनॅशनल जरा चांगलं आहे, मस्त. डोमेस्टिक तिकडे देवाने तिथे जागा दिली. उलटी नको करू, गाडी लावतो. हे पण व्लॉग मध्ये जाणार आहे. येस, सगळं. आता ब्रेकफास्ट झालाय. आता आलं रूमवर पडापड आंघोळ करून. आता टेम्पलमध्ये जायचंय. इथलं जे गोकर्णातलं आहे ते, तिथे लुंगी आहे कंपल्सरी. सो मस्तपैकी आज लुंगी घालायची, नेसायची. लुंगी नेसतात, या लुंगी नेसतात. ठीक आहे, आता पटकन आवरतो आणि असा ट्रान्झिशन करू आता आपण एक. चलो, अशा टिचकीने आपलं आवरून झालंय मस्तपैकी. ह्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा तास गेलाय. हा दिसतोय मी, क्या बात आहे, एकदम
स्लिम असा व्ह्यू आहे बाहेर. आता इथून आपण चालत 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 टेम्पलकडे जाणार आहे. या सगळ्याच्या मागे टेम्पल आहे. सो आता प्रणव खाली आहे, ब्रेकफास्ट करतोय. ही माझी बॅग आहे, ही त्याची बॅग आहे. पूर्ण रूममध्ये मेस झाला आहे. आता पटकन आता खाली जातो, गाडीत सामान टाकतो. लेट्स गो टू गोकर्ण टेम्पल. चलो आता आमचं झालंय सगळं ऑल सेट. आता आम्ही चाललोय देवळात. सो चलो निकलते. अरे कंगवा गाडी घेऊन जायचं का कसं जायचं? गाडी घेऊन जाऊ. चला गाडी उडा, गाडी उघडली. चला चलो ओके 3, 2, 1 गप्पा मोर्या. ठीक आहे. आमच्या हॉटेलपासून टेम्पल जे होतं ते 1.5 किलोमीटर होतं आणि पार्किंग शोधत आता आम्ही अजून 2 किलोमीटर लांब आलो आहे. तर जर आम्ही हॉटेलवरून डायरेक्ट चालत गेलो असतो तर मला वाटतं खूप चांगलं झालं असतं. आता आम्हाला 2 किलोमीटर परत चालत जायचं आहे उन्हात मस्तपैकी असं. इथेच आपण सकाळी गाडी लावली होती या इनोवाची तिथे. आता तिकडे या साईडला टेम्पल आहे. तर हे गोकर्णाचं टेम्पल आहे, ते एंट्री आहे. आता इथून आम्ही आत जाणार आहे. लेट्स सी कसं आहे ते. असं आतमध्ये इथे. तो आमचं आता दर्शन झालं आहे. खूपच मस्त झालं दर्शन आमचं. डिटेल्स तुम्हाला गाडीत जाऊन सांगतो. फक्त आमच्या मस्त अशी सगळ्यांची लुंग्या घेऊन उभी आहे. येस अजून एक ओझं आलं. उलट आम्ही जो सत्कार करतोय त्या लुंगी देऊन. येस चलो चलो चलो. आता आपलं मुरुडेश्वर गोकर्णाचं हे मस्त दर्शन झालं. अराउंड आपल्याला तासभर लागला लाईनीमध्ये आम्हाला, पण ठीक आहे. इट्स ओके. खूप मोठं देवस्थान त्याच्यामुळे गर्दी तर असणारच त्याच्यामध्ये. आता आम्ही चाललोय बेळगावला. तिथे आज राहणार आणि मग उद्या जाणार पुण्याला. आज बेळगावला स्टॉप घेणार आहे एकदम स्ट्रेस नको व्हायला म्हणून. आता ताई आहे बाजूला तर ती जरा शॉर्ट्स घेईल मध्ये मध्ये. आय होप सो. सो या लेट्स गो. आता इथे आम्ही आलो आहे जेवण्यासाठी. 3:30 वाजलेत आत्ता, पण ठीक आहे. तर आत्ता कॅमेरा फॉगअप होतो आहे थोडा थोडा, पण चालते तेवढं मॅनेज करू आपण. तर आत्ता जे उडुपी हॉटेल होतं तिथे आमचं जेवण झालं आहे. आता वाजलेत बापरे 5 वाजलेत. आम्ही 4ला गेलो होतो तिथे. निवांत चाललं आहे जेवण आपलं. तर इथून आता 130 किलोमीटर आहे बेळगाव. इथे मॅरियटमध्ये आज बुकिंग केले आम्ही. इथून 1-2.5 तास लागेल पोचायला. आता ॲज यू कॅन सी कॅमेरामॅन प्लीज समोर दाखव. प्रचंड पाऊस सुरू झाला आहे आता. फायनली पावसाळा ट्रिप आहे असं वाटतंय. तर आता हे रोड्स एन्जॉय करू जरा वेळ. मी ड्राईव्ह एन्जॉय करतो, तुम्ही सिनरी एन्जॉय करा.
आपण जेव्हा पहिल्या दिवशी आलो पुण्यावरून जोगपावसा जेव्हा जात होतो तेव्हा इथंच थांबलो होतो आपण चहा प्यायला, पण तेव्हा पूर्ण अंधार होता, इथे काही दिसत नव्हतं. पण आता सेम व्ह्यू सेम स्पॉट बट टायमिंग इज डिफरंट. इथेच त्यांच्याकडून चहा घेतोय, चहा पण चांगला होता. नाईस. प्रणव, ड्राईव्ह कशी वाटते? मस्त मस्त. अमेझिंग वेदर, झाडं छान आहेत. यस. अँड गुड टी. कसा वाटतोय प्रवास? मस्त मस्त. पाऊस पण पडून झाला. यस. आता परत ड्राय पॅच. यस. आपले मनोगत. असं अचानक विचारलं तर कसं सांगू मी? परवा चहा पिलेला परत. हो, जिथे परवा चहा पिला तिथे परत चहा पिला. फक्त इकडे आहे ना, मागे कसं जरा लाईट येतोय त्यामुळे. हां, परत सांग. जिथे परवा चहा पिला तिकडेच परत चहा प्यायला आलोय. ओके. तो बघतोय की अद्रक आहे का नाही. अद्रक आहे का? अद्रक आहे का? इलायची वाली है, ठीक है, बट शक्कर कम डालना, 2 ही देना. These people. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल की आता काय सुरू झालंय. आता हायवे सुरू झालाय. प्लीज, क्या बात आहे. फायनली, म्हणजे आतले पण रस्ते चांगले आहेत ऑब्विसली, पण हायवे सो ग्रेट. आता आपलं अंतर जे आहे ते एक 40-50 किलोमीटर राहिलंय, विच इज मी ठरवलं तर अर्धा पाऊण तासात कव्हर करेन, पण आपण 1 तासात जाणार आहे. सेफ अँड साऊंड. ओके, नो ओव्हर स्पीडिंग. चलो ठीक आहे, आता डायरेक्ट हॉटेलवर जाऊन भेटूया. इथे मस्तपैकी आम्ही आतमध्ये सिटीमध्ये सिटीमध्ये आलोय आणि ट्रॅफिकमध्ये अडकलोय आणि ब्लॉग करताना शांतता. सो आता ही ट्रॅफिक माहीत नाही किती वेळ झाला, आम्ही 15 मिनटं झाले अडकलोय या ट्रॅफिकमध्ये. आता लेट सी कधी ही क्लिअर होती येते. तर हे कल्याणी स्वीट्स म्हणून आहे इथे बेळगावमध्ये, हे ओळखीत आहे. तर इथे कुंदा जो प्रकार आहे, जो असा मिल्क केक म्हणू शकतो आपण, दाखवतो तुम्हाला. तर त्याची इथे आम्ही ऑर्डर दिली होती, जस्ट तो पिक करायला आलो आम्ही इथे. सो लेट्स सी कसं आहे. हे आहेत मांडे, तर हे पण आम्ही पॅक करायला सांगितले होते. सो हे पण आता घेतोय. तो इथून आम्ही मांडे घेतले. मांडे म्हणजे काय की ते जे होतं ना ते कुरकुरीत गोड पोळीसारखं आहे, आपण असं म्हणू शकतो. म्हणजे दूध आणि तुपासोबत मस्त लागतंय. आणि ते जे आपल्याला दुसरं काय घ्यायचंय का? कुंदा या राईट, कुंदा दुसरीकडे आहे, तर तो तिथून घ्यायचा आहे. मांडे आपण ऑर्डर इकडे दिली होती, सो ते इकडनं कनेक्ट केले. कुंदा दुसरीकडे, परत तिकडे जायचंय. सो गाडी पार्क केली. तर हे आजचं आपलं हॉटेल आहे, फेअरफिल्ड बाय मॅरिट. आणि लेट्स गो आत चेक इन वगैरे करूया आणि जाऊ रूमवर फ्रेश होऊ. खरंच अरे, म्हणजे आधी तो अरे हे दिसतंय ते दिसतंय, आता तू अरे उभा तू. सिरियसली बिकॉज ऑफ दिस मी असं कधीच क्लिक नाही करत. So yeah, this is the room with beds, nice. ते शूज काढतो पटकन साईडला. ओ नाईस. इथे मस्त ह्याच्यावर मिरर्स आहेत. ओ कूल, नाईस. चलो मस्त फ्रेश, कमाल. मला हे असं फार आवडतं, कारण मस्त हे व्लॉगिंगसाठी इतकं भारी आहे ना.
ॲक्च्युली मी घरी पण हा असं करून घेतलं आहे, त्याच्यामुळे ना मस्त मजा येते. नाईस 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 नाईस. चलो आता आम्ही फ्रेश होतोय आता आणि जेवायला जाऊ खाली. मेलोय कारण आज सकाळपासून आम्ही बाहेर तुम्ही बघितलं आता काय चाललंय सकाळपासून ते. तर आता जरा फ्रेश होतो आणि मग खाली जाऊ. एक मिनिट. तो त्याच्या ग्रुपबद्दल एवढा चिंतित आहे. आजकाल मुलांवर बसवतात. आजकाल मुलं पण गौरी हात दिला नाही का मुलांना? तेच मला ते थोडंसं कन्फ्युजिंग वाटलं. आजकाल देतात दाबले. हे कोण लावणार? कारण हॉटेलमध्ये जात ते म्हणजे एवढी वेळ नाही तू ये. हायवे दिसत. चलो वी आर ऑन अ ट्रिप. इथं नको. मी इथं बसलो तर मला इथंच झोप येईल. विलियम ब्लेक पोयम आहे ती त्या सिरियल मध्ये. आला काही अकरा 11:30 का आवाज करते? सगळेजण खाली तारुपीत बसलेले. इकडे 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 बाई. चलो एवढ्यात थोडी होते. गुड नाईट ताई. गुड नाईट. असं घुसवून गुड नाईट. गुड नाईट. अरे आपण आता पण हाय करू शकतो. तेच ना. लगेच करू तिकडनं होईल. हे घे ना. अरे काय आली पाक. हॅलो. आलेपाक खायचंय का? हो. The next day. गुड मॉर्निंग. कालच्या त्या क्लिपनंतर आम्ही असेच एकत्र गप्पा मारत बसलो सगळे आणि त्याच्यामध्ये वेळ गेला आणि रात्री गुड नाईट म्हणायचं विसरलो तुम्हाला. सो या सॉरी. गुड मॉर्निंग. आत्ता आम्ही सगळे खाली जाऊन आलो स्विमिंग पूलच्या तिथे जरा चिल करून. आत्ता वाजलेत 9:15. आता 10 वाजता प्लॅन आहे ब्रेकफास्टला जायचा. आवाज मस्त असा बिझी होता ना सकाळी सकाळी. छान वाटतं. काहीतरी रेकॉर्ड करतो गाणं बिणं. आता इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो पहिला कसा दिसतो ते. हा असा व्ह्यू आहे बाहेर. या मस्त छान. समोरच हायवे आहे त्याच्यामुळे लगेच निघता येईल आम्हाला. आता खाली जाऊ. लेट्स हॅव ब्रेकफास्ट. चलो ऑल गुड. थोडासा वर्कआउट. What did you do? बोल ते रॉयशी बोलून घेतोस का? सो फॉर सम रिझन आम्ही इथे ब्रेकफास्ट नाही करत आहे. ॲक्च्युली टायमिंग त्यांचं 10:30 वाजता लास्ट ते ऑर्डर घेतात आणि ऑलरेडी 10:30 झालेत. पण त्यांच्या इथे जे ब्रोशर ठेवलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की संडेला 11पर्यंत चालतं. पण आता ते म्हणतात की नो. सो ब्रोशरमध्ये चेंजेस करायला हवेत त्यांनी. ठीक आहे आता आपण चेकआउटच करतो आहे. मग काय बाकी आता इथे काम नाही आहे. चेकआउट करून आणि हे मालपुआ नाही आलापाक म्हणतात याला. हे बेळगावची फेमस डिश म्हणू शकतो आपण. हे कसं लागतं की आपल्या दडपे पोहे जे अशा जवळपास आहे आणि ते कॉम्बिनेशन असं आहे की एक लाडू आहे बेसन और बुंदी सारखा तो जरा आणि ते आणि हे असं सगळं मिक्स करून खायचं तुम्ही. तर थोडंसं दडपे पोहे आणि स्वीट असं तुम्ही जर इमॅजिन केलं तसं लागतं ते. ओके चलो. सो गुड बाय टू दिस अमेझिंग रूम अंटिल नेक्स्ट टाइम. चलो
चेकआउट करतोय. ऑल सेट. दीदी पण ऑल सेट. सो हा सगळा रिसेप्शन एरिया आहे इथला. तिकडे त्या बाजूला मागे ब्रेकफास्ट लंच डिनरची सेक्शन्स आहे. लेट्स चेकआउट. आता गाडी घेऊन येऊ. लेट्स हिट द रोड्स. इथून चेकआउट करून आम्ही आता इथे परत स्पाइस ब्लेंड्सला आलो आहे, जिथे आपण फर्स्ट डेला लंच केला होता. लंचच म्हणू आपण त्याला. सो इथे आता परत आपला ब्रंच आहे. 12:30 टायमिंग आहे. आज आपल्याला नाश्ता मिळणारच नाही आहे. आता बाजूलाच इकडे हे आयरिश हाऊस म्हणून आहे, तर हे चालू आहे. सो इथे लेट्स सी काय ते. ओके ॲम्बियन्स इज गुड. आमच्या ताईबाईंना व्हिडिओ घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही खाली वागलो आहे. खाली वाग. तुम्हाला हसवत थांबा आता. रिटेक. अरे बापरे. परत खाली वाग. तुम्ही पण खाली वाग. काय मस्त दिसतंय यार कॅफे. मस्त वुडन मेन्यू कार्ड इथलं. द आयरिश हाऊस. नाईस. ओके गुड. वाव. सो काहीतरी आता मस्त ऑर्डर करतो आणि दाखवतो. तर इथे आता लंचच झालं आहे आता, कारण ऑलरेडी 1:30 वाजलेत. तर इथून आता निघणार आहे. आता अजिबात स्टॉप नाही घ्यायचा आहे कुठेही, कारण खूप लांब जायचं आहे. सो आता म्हणतोय तरी लेट्स सी. ताई गाडी आणते आहे, त्यानंतर इथून तित्तर बित्तर हो जाएंगे. आमची जर्नी सुरू झाली आता परत पुण्याला यायची. 350 किलोमीटर आहे. ऑलमोस्ट 8 वाजतील. सगळी गर्दी वगैरे कन्सिडर करू. त्यात आज परत मोठा विकेंड संपतोय, त्याच्यामुळे आज एक्सपेक्टेड आहे की भरपूर ट्रॅफिक असणार आहे. तर लेट्स सी. होप फॉर द बेस्ट. नसली तर उत्तम. आता एक काम आहे फक्त बेळगावमध्ये, ते करून परत बॅक टू पुणे. आत्ता बेळगावकडे चाललो आहे. सो या ते करून मग परत लेट्स स्टार्ट अवर जर्नी. क्विक पेट्रोल स्टॉप. तर आत्ता चहा पिऊन आम्ही परत निघालोय. आता साताऱ्याच्या आधी थोडंसं थांबलोय. आता आमचं एस्टिमेट टाइम ऑफ अरायवल आहे 10:15. तर गर्दी आहे पुढे. आत्ता तरी नॉर्मल आहे, पण पुढे आहे असं वाटतंय. लेट्स सी. आता
रोड बघा, रोड बघा, रोडच बघताय तुम्ही, अजून बघा रोड, मग घरी जाऊन परत भेट. तो आत्ता आम्ही इथे आलोय जेवायला आणि ऑलमोस्ट आम्हाला तासभर लागला 12-13 किलोमीटर कव्हर करायला. ते खंबाटकीच्या इथे तुम्हाला माहिती आहे सगळं खोदून ठेवलं आहे आणि सगळे नवीन कन्स्ट्रक्शन चाललं आहे, ते अजून झालं नाही आहे. प्लीज लवकर संपवा, ते वाट लागते रोज. तर आता इथून पटकन जेवायचं आहे. ऑलरेडी किती 10 वाजलेत, 12:30 शिवाय काय पोचत नाही आपण आज, कारण परत पुढे ट्रॅफिक आहे थोडीशी. तर बघू, आता जेवतो आणि जातो पुढे. तर आत्ता वाजलेत 12:30 आणि आत्ता जस्ट पोचलो आहे आम्ही. प्रचंड जास्त ट्रॅफिक होती, खूप जास्त. आम्ही 1-1 तास उभे होतो एकाच स्पॉटला. डोकं फिरलं आहे आता, झोपायची गरज आहे. सो चलो यांना टाटा करूया. बाय बाय प्रणव. अमेझिंग. तुला व्लॉगिंगचा एक्सपिरियन्स कसा वाटला? बाप रे, दिस इज न्यू टू मी. चलो बाय बाय. श्रेयस दीदी बाय बाय. सो आता आलो आहे रूममध्ये. मस्त झाली ट्रिप, खूपच छान झाली. आमचं टोटल 1300 किलोमीटर म्हणजे 1300 किलोमीटर्स पूर्ण सर्किट झालं. पुणे, जोग फॉल्स, मुरुडेश्वर, गोकर्ण आणि बॅक टू पुणे. 4 दिवसाचा प्लॅन. मस्त मजा आली. आय होप तुम्हाला पण सगळा कॉन्टेंट आवडला असेल. मी पण 1 वर्षानंतर ब्लॉग करतोय, सो समज केलेलो जर काय चुका वगैरे झाल्या असतील तर. ठीक आहे, चलो आता मी मेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर चलो भेटू नेक्स्ट टाईम, जोवर आता मी मोठ्या ट्रिपला जात नाही तोवर. ओके, चलो लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट युअर थॉट्स, कसं काय वाटलं तुम्हाला ब्लॉग सगळा. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट.